राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालंय। आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे। उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। हवामान विभागाकडून सर्वात मोठी बातमी ही आपल्या समोरच येत आहे। तर पावसाची शक्यता जी काही वर्तवण्यात आलेली आहे, या अंदाजाचा जो काही अर्थ नेमका काय कसा लावायचा, मान्सून काळात सर्वच महिलांचे जे काही पाऊस बघू शकता कमीच राहील का, यंदा दुष्काळाची शक्यता आहे का, यासारख्या मुद्द्यावर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ जे काही माणिकराव खुळे यांच्याशी साधण्यात हा संवाद आलेला आहे। बघू शकता आताचा वेगवान आढावा आपल्या समोर येत आहे। आताची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे, तर पाऊस खूप दुष्काळजनक हा पडण्याचा दावा करण्यात आलेला आहे। बघू शकता आताचा यंदाचा पाऊस हा कसा असणार आहे। हवामान विभागाने नुकताच 2026च्या मान्सूनचा अंदाज दिलेला आहे। तुम्ही बघू शकता आपलं जे वातावरण आहे हे खूप ढगाळ येत आहे कधी कधी, तर बघू शकता मध्ये मध्ये पाऊस पण पडत आहे रात्रीचा। जेव्हा तुम्ही झोपत असाल तेव्हा रात्रीचा पाऊस पडून जात असेल, पण तो तुम्हाला समजत नसेल, रातभर वाढून जाऊ शकतो। बघू शकता हवामान विभागाने जे काही नुकताच 2026च्या मान्सूनचा जो काही अंदाज दिला आहे, या अंदाजाचा नेमका अर्थ काय काढायचा। प्रथम आपण सरासरी पावसाच्या श्रेणी समजून घेऊ। देशात जे काही मान्सूनच्या पावसाची सरासरी 76 जे काही सेंटीमीटर ही 770 मिलीलीटर जे काही असल्याची जे काही सरासरी 1971 ते 2020 या कालावधीत देशभरात मान्सून जे काही हंगामात पडलेल्या पावसाची आहे, जे काही देशात जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत 93 ते 104% पडणारा जो काही पाऊस आहे, सरासरी इतका पाऊस मानला जातो। तर 90 ते 95 जे काही टक्के पडणारा पाऊस हा सरासरी कमीपेक्षा जो काही सर्वात जास्त पडणार हा याचा दावा केलेला आहे। तर बघू शकता तसेच सरासरीच्या 90% कमी झालेला पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी या श्रेणीत मोडतो। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जे काय बघू शकता यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92 जे काही टक्के पावसाचा अंदाज दिलेला आहे। बघू शकता महाराष्ट्रामध्ये हा पाऊस किती प्रमाणात पडणार आहे, तर 5% कमी किंवा जास्त अशी शक्यता गृहीत धरण्यात आलेली नाही। बघू शकता सर्वात जास्त जे काही म्हणजे यंदाचा 5% हा पाऊस कमी झालेला असून गृहीत धरूया तर बघू शकता धरली तर 76% जे काय बघू शकता जास्त शक्यता गृहीत धरली तर 92%। आताची जी काही सर्वात जास्त ही पुढील बातमी हे आपल्या समोरच येत आहे। तर टेबल मध्ये जे काही हवामान विभागाने जे काही सरासरीच्या तुलनेत कोणत्या श्रेणीत जे काही त्याच्याकडे टेक्निकल जे काही साधन आहे त्याच्या प्रमाणे त्यांनी सर्व महाराष्ट्राची जी काही सरासरी पाहिलेली आहे, तर बघू शकता किती शक्यता आहे यंदाचा जो काही पाऊस आहे हा किती प्रमाणात पडणार आहे। श्रेणी जे काही सरासरी आपल्या समोरच आहे, बघू शकता सर्वात कमी 90%पेक्षा कमी म्हणजे हा 35% पाऊस आहे, आणि सरासरीपेक्षा 90 ते 93% आता 31% हा सर्वात कमी पाऊस आहे। सरकारी जी काही बघू शकता सरासरी सर्वात जास्त इतकी 93 ते 104%, 27%। आपल्या समोर हे टक्केवारी निकाल घेत आहे, तर टक्केवारी प्रमाणे हे पावसाचे अंदाज हे ठरलेले असतात। तर तुम्ही हे ब्लू आणि रेड आणि बघू शकता येलो अलर्ट हा तुम्ही ऐकलाच असेल, हे का बोललं जात आहे। 190, 104 हे सर्वात जास्त मोठं झालं असेल, तर बघू शकता आता ही सरासरी म्हणजे आपल्या समोरच येत आहे। आता ही सरासरी ही म्हणजे मान्सून हंगामातील अंदाजाच्या 5ही श्रेणींच्या जे काही अंदाजाचा विचार करता सरासरीपेक्षा कमी आणि खूपच कमी पावसाची शक्यता असलेल्या अंदाजाची शक्यता ही 35 अधिक 31 जे काही बघू शकता 66% आहे। म्हणजे या श्रेणीतील जे काही पाऊस पडण्याची शक्यता अत्याधिक आहे। शेतकऱ्यांना ही महत्वाची बातमी आहे, त्यांनी ही लास्ट पर्यंत पाहावी। जे काही म्हणजे देशात सरासरी जे काही बघू शकता सरासरीपेक्षा कमी असलेला 90% जे काही बघू शकता 95% कमी श्रेणीतील जे काही पाऊस होण्याची ही एकत्रित जे काही शक्यता ही 66% आहे। त्यामुळे देशात जून ते सप्टेंबर 2026 या जे काही 4 महिन्याच्या जे काही कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ही अधिक आहे। येथे समजून घेण्याची गरज आहे की बघू शकता शेतकऱ्यांचे जे काही आर्थिक नुकसान होण्याची ही काही शक्यता मानली जात आहे,
जून ते सप्टेंबर या काळात महिन्यांचे जे काही पाऊल जे काही बघू शकता सर्वात जास्त पाऊस कसा राहील, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आपल्या समोरच आलेली आहे. तर मान्सून हंगामातील जे काही अंदाजा सर्वात जास्त हा पाऊस श्रेणीच्या अंदाजाचा जे काही विचार करता सरासरीपेक्षा कमी आणि खूपच कमी पावसाची जी काही शक्यता ही मानली जात आहे 31.66% जी काही म्हणजे श्रेणीतील पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत महिना जो काही झाला आहे आपला बघू शकता महिना निहाय म्हणजे पाऊस कसा राहिला याचा अर्थ यंदा दुष्काळ पडणार आहे का बघू शकता. यंदाचा हा दुष्काळ आहे की नाही 2026 मध्ये पूर्व मोसमी काळात म्हणजेच मार्च एप्रिल आणि मे दरम्यान जे काही बघू शकता एल निनो साऊथ एसिशियन बघू शकता अर्थात ॲग्नो आणि स्थिती यानुसार जे काही प्रशांत महासागरीय जे काही परिसरात सर्वात जास्त आवर्ते जे काही बघू शकता कार्यरत आहे. परंतु एकंदरीत हवेच्या दाबाचे व वाऱ्याचे पॅटर्न पाहता असेच दिसते की अजूनही याला विलंब झालेला नाही. बघू शकता प्रवाह हा कार्यक्षेत्राच्या जे काही काहीसा टिकून आहे. मात्र पावसातील जे काही 4 महिन्यांपेक्षा एल निनो साऊथ असोसिएशन हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. स्थिती जून आणि जुलैमध्ये जे काही तटस्थ जे काही राहण्याची शक्यता अधिक आहे. यापुढे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एल निनो हे सर्वात जास्त हे सर्वांना सांगणार आहे की पाऊस कधी पडणार आहे. आताची ही ब्रेकिंग न्यूज तर आहेच आहे बघू शकता. ह्या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण की तुम्हाला समजणार आहे इथून पुढे पावसाची शक्यता कधी असणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सर्वात जास्त कळवलं जाणार आहे. शक्यता आहे म्हणजेच मान्सून हंगामातील जे काही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जे काही एल निनोमुळे पावसाचे जे काही प्रमाण कमी राहण्याची शक्यता ही त्यांनी सांगितलेली आहे. तर आत्ताची जी काही अनुकूल असलेला जो काही अंदाज आहे तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एल निनो असला तरी आयडीओचा जो काही शक्यतेमुळे जे काही दुष्काळाची जी काही शक्यता जाणवत नाही असे वाटते. पाऊस पण पडणार म्हणतात येते म्हणजे पाऊस पडणार आणि नाही पण पडणार ह्याचा त्यांना अंदाज नेमका हा लागलेला नाही. आयोडाय जे काही बघू शकता हंगामाच्या शेवटी धन होण्याची जी काही शक्यता आहे. मग यंदा पावसाला आयोडी जे काही पोषक नसेल का. आयोडिक म्हणजे तुम्हाला काय मी समजून सांगणार आहे बघू शकता. आपण बघू शकतो भारतीय महासागरीय जे काही द्विध्रुवीय आणि इंडियन ओशन हे सर्वात मोठं ओशन आहे अर्थात आयोडी आणि भारत देशाचा जे काही अधिक पाऊस हा पाडणाराला जे काही निनाज आणि सर्वात जास्त आयडिओची धन अवस्था असते म्हणजे अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान अधिक तर बंगालच्या जे काही उपसागरातील पाण्याचे तापमान कमी असते. भारतात पाऊस पडण्याची ही स्थिती पोषक ठरते पण या दोन्ही सागरीय पाण्याच्या पृष्ठभागाचे जे काही तापमान जेव्हा समान असते तेव्हा ती तटस्थ अवस्था मानली जाते. यंदा पूर्व मोसमी जे काही काळात भारतीय महासागरात आयोडी जे काही तटस्थ अवस्थेत आहे. मान्सूनचे जे काही काळात पहिले 2 महिने ही सर्वात महत्वाचे असतात. अवस्था तटस्थ राहण्याची शक्यता सध्या जाणवत आहे तर नंतरचे 2 महिने ही आयोडीनची जी काही अवस्था धन असण्याची जे काही कारण आपल्या समोरच आहे. तर बघू शकता आयोडीनचे हे कारण म्हणजे मान्सूनला सर्वात जास्त मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे बघू शकता पावसात अनुकूल असण्याचा जो काही अंदाज आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एल निनो असला तरी जे एल निनोचा अर्थ तुम्हाला समजत असेल मोठा भयंकर पाऊस शक्यतेमुळे जे काही दुष्काळाची शक्यता जाणवत नाही असे वाटते. पण या 2 महिन्याचा काळ मान्सूनच्या आगमनाचे जे काही संक्रमणाचा जो काय असतो त्यात पूर्वमा मान्सून सरे जे काही कोसळत असतात त्यातही मान्सूनच्या वाटचाली जे काही मान्सून करंट आणि सर्वात जास्त त्या वेळाच्या जे काही प्रणालीवर अवलंबून असते. या आयोडीनच्या मान्सून हंगामाचे जे काही शेवटी धन होण्याची शक्यता आहे. मग यंदा पावसाला जे काही आयोडी जे काही पोषण असेल का. भारतीय महासागरीय द्विध्रुवीय आणि इंडियन ओशन डायपोल हे अर्थात आयोडी जे काही भारत देशाचा अधिक पाऊस पडणारा जो काही सर्वात जास्त घटक आहे. बघू शकता आत्ताची जी काही सर्वात मोठी बातमी आहे आयोडीचे जे काही धन अवस्था जे काही सर्वात जास्त अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान अधिक तर बंगालच्या जे काही उपसागरातील पाण्याचे तापमान कमी असते.
भारतात पाऊस जे काही पडण्याची ही स्थिती पोषक ठरते, पण या दोन्ही सागरीय पाण्याचे जे काही पृष्ठभागाचे आणि तापमान जेव्हा समान असते तेव्हा ती तटस्थ अवस्था मानली जाते. यंदा पूर्व महासागरात जे काही सर्वात जास्त काळात भारतीय महासागरात जे काही ऑलरेडी तटस्थ जे काही अवस्थेत आहे, या काळात पहिले 2 महिने जे काही अवस्था तटस्थ राहण्याची शक्यता सध्या जाणवत आहे. तर नंतरचे 2 महिने ही आवडींची जे काही बघू शकता सर्वात जास्त अवस्था धन असल्याचे जे काही सांगत आहे. आणि ही महत्वाची त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जे काही अरबी समुद्राचे तापमान अधिक व बंगालच्या उपसागराचे तापमान कमी म्हणजे धन आयोडीनची अवस्था पावसाला पोषक ठरू शकते. उत्तर गोलार्धात जे काही होणाऱ्या सर्वात जास्त जे काही आत्ताची सर्वात मोठी बातमी आच्छादनाचा जो काही मान्सूनचा जे काही संबंध आहे, जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात जे काही पृथ्वीच्या उत्तर अर्ध गोलार्धात जे काही सरासरीपेक्षा कमी झालेला हिमवृष्टी आणि 2026च्या मान्सूनला अधिक पूरक जे काही ठरू शकते. या भागातील कमी हिमवृष्टी म्हणजे भारतात जे काही भारत देश आहे हे अधिक पाऊस पडणे आत्ताची जी काही जानेवारीची जी काही महिन्याची जी काही पृथ्वीच्या उत्तरार्ध गोलार्धात जे काही सरासरीपेक्षा कमी झालेला हिमवृष्टी 2026च्या आणि हिमवृष्टी म्हणजे भारत देशाच्या अधिक पाऊस पडण्याची जी काही अनुकूलता ही मानली जाते. मान्सून येण्यासाठी आणि बळकटपणे ही कार्यरत होण्यासाठी जमीन आवश्यक व त्याप्रमाणे जी काही वापरली जाणारी जी काही सर्वात मोठं बर्फाच्छाद म्हणजे बर्फ हा सर्वात जास्त हा विशेष ठरतो, थंडीचा स्रोत म्हणून काम करत असतो. आताची सर्वात मोठी बातमी ही यंदा ही प्रशांत महासागरामध्ये निनो हे सर्वात जास्त 3.4 परीक्षेत जे काही सर्वात जास्त पृथ्वीच्या 170 ते 120 डिग्री पश्चिम रेखावृत्त जे काही दरम्यान सर्वात जास्त महासागरीय पृष्ठभागातील पाण्याचे तापमान सरासरीच्या 1 ते 1.25 अंश सेल्सिअसचे जे काही वाढण्याची जी काही शक्यता आहे, त्यामुळे देशात तसेच राज्यात मान्सूनवर जे काही केवळ निनोचाच जे काही प्रभाव असल्याची जी काही शक्यता जाणवते. देशात सरासरीच्या जे काही 92% पावसाचा हा अंदाज दिला आहे. महाराष्ट्राचा जो काही मान्सून आहे हंगामात जे काही किती पाऊस पडण्याची जी काही शक्यता ही जास्त पावसाची शक्यता एखाद्या भागात हा जास्त पाऊस पडू शकतो का, सर्वात जास्त बातमी आपल्या समोरच येत आहे. तर मात्र निनो असल्याचे जे काही बघू शकता यंदा कमीच पावसाची शक्यता जाणवते. जिल्हा न्यायालय जे काही बघू शकता जिल्हा निहाय बोलायचे जे काही झाले तर दक्षिण अहिल्यानगर, अमरावती, जालना, लातूर आपल्या समोर सर्व जिल्ह्यांची जे काही सर्वांची नावं घेतलेली जात आहे. सरासरी इतका नागपूर आणि दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील जे काही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दिसते. इतर जिल्ह्यांमध्ये जे काही सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहण्याची जी काही दाट शक्यता ही मानली जात आहे. तर मान्सूनच्या हंगामात जे काही बघू शकता आज काही जे काही भाष्य केलेलं आहे तर मान्सून केरळात जे काही दाखल होण्याची जी काही सरासरी तारीख 1 जून आहे. त्यानंतर मान्सून सर्वसाधारणपणे 10 जूनला जे काही मुंबई सलामी देतो, अर्थात केरळात जे काही आगमन झाल्यानंतर मुंबईतील त्याच्या आगमनाच्या जे काही तारखेला अंदाज बांधता येतो. मान्सून आगमन जे काही कालावधी 6 वातावरणीय जे काही घटकांचा निरीक्षणानुसार मान्सूनच्या जे काही आगमनाची स्थिती त्या वेळेस सांगितली जाते. खरं तर मुंबईतल्या जे काही बघू शकता मुंबईचं सांगण्यात येत आहे बघू शकता आगमनानंतर जे काही उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनच्या जे काही प्रदेशात जे काही अंदाज बांधता येत आहे. खरी गरज तर तिथंच आहे बघू शकता मान्सूनचं जे काही आगमन झालेलं आहे. आता 4 महिन्यात पडणारा मान्सूनचा पाऊस या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. मान्सून आगमनाचं जे काही भाकीत करण्यासाठी खालील 6 निकष महत्वाचे आहेत बघू शकता. दक्षिण भारतात 4 राज्यातील पूर्व सोमसी जे काही बघू शकता मोसमी जे काही पावसाचे वर्तन हे केलेलं आहे. आताची दक्षिण चीन समुद्रातील बघू शकता रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी जी काही लाट आहे उष्णता ऊर्जा ही सर्वात जास्त उष्णता पडण्याची शक्यता आहे. वायव्य म्हणजे बघू शकता भारतातील पहाटेचे किमान तापमान दक्षिण भारतातील 4 राज्यातील जे काही मोसमी म्हणजे पूर्व मोसमी पावसाचे वर्तन केलेले आहे. दक्षिण चीन समुद्रातील राष्ट्राच्या जे काही बघू शकता आणि सर्वात जास्त रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी दीर्घ कलर जे काही उष्णता ऊर्जा
मलेशिया, थायलंड, पश्चिम आणि सर्वात जास्त किलोमीटर दरम्यान वाहनाचे जे काही वारे हे सर्वात जास्त वाहणार आहेत. तर वायव्य प्रशांत महासागरावरील जे काही हवेचा दाब हा बंगालच्या उपसागरातील जे काही बांगलादेश, इंडोनेशिया या दरम्यान पण साधारण जे काही बघू शकता साधारण 10 किलोमीटर उंचीवरील वाहणारा हा वारा आहे. वारामुळे हा पाऊस जात आहे आपला बघू शकता. हवामान विभागाच्या 31 मेच्या जे काही सर्वात जास्त दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मान्सून आगमनासंबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेव्हाच मुंबईमध्ये मान्सून जे काही अंदाजे कोणत्या तारखेला दाखल होईल हे कळते. मान्सून आगमनासंबंधी घोषणा भारतातील जे काही बघू शकता हवामान खात्याकडून 15 मेच्या दरम्यान केली जाण्याची जी काही शक्यता ही मानली जात आहे. आता जी ब्रेकिंग न्यूज तर आपण पाहिलीच आहे. पावसाच्या अंदाजावरून जे काही शेत पिकांच्या जे काही नियोजनासाठी आता बघू शकता सर्वात मोठी महत्वाची बातमी आलेली आहे. तर आता शेती संबंधित बातमी आलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली. आता पावसाचे जे काही अंदाजावरून जे काही शेत पिकाच्या नियोजनासाठी काय गोल घ्यावा, मान्सूनच्या जे काही अंदाज देशातील शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढणार आहे. आता 2026 मध्ये आता जे काही जून आणि जुलै महिन्यात एस्नो आणि तटस्थ अवस्थेत असल्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीला जे काही खरीप हंगामाला जे काहीशी पाणी टंचाई जाणवणार आहे आणि नाही म्हणजे असे वाटते तरी खरीप उत्तरार्धात जे काही पूर्ण रब्बी हंगामी जे काही शेत पिकांच्या पाण्याची उपलब्धता कशी राहील हे मान्सूनच्या उत्तराखंडात जे काही सर्वात जास्त दाखल झालेला आहे. एल निनो अवतरणात जे काही शक्यता असली तरी धन आयोडीच्या जे काही पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यातील पूर्व उत्तरा हस्त अशा 3 नक्षत्रांपैकी सर्वात जास्त पाऊस हा ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता ही मानली जात आहे. यावरून रब्बी हंगामाची जी काही स्थिती साधारण ठरू शकते असे वाटते. अर्थात नंतरच्या वातावरणीय जे काही प्रणालीवरती या गोष्टी अवलंबून आहेत. 31 मेचा हा दुसरा टप्प्यातील अंदाज आल्यानंतर चित्र जे काही स्पष्ट झालेले आहे आपल्या समोर झालेले आहे. आणि आताची जे काही हवामान विभागाचे सर्वात मोठं जे काही उदाहरण आपल्या समोर झालेलं आहे. प्रथम आपण सरासरी ही मानली जात आहे. महाराष्ट्र वेदर काय आहे आताच विभागाने मान्सून हंगामातील जे काही पावसाचा पहिला अंदाज हा झालेला आहे. बघू शकता एप्रिलचा महिना चालू आहे. आताच येणारे जे काही 4-5 दिवस आहे खूप जास्त महत्वाचे जे काही दिवस आहेत त्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. बघू शकता आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे. पावसाचा अंदाज तुम्हाला भेटणार आहे. तर वर्तविण्यात आलेले आहे की अंदाजात जे काही सर्व नेमका कसा लावायचा. मान्सून काळात सर्वच महिन्याचे जे काही पाऊस कमीच राहिले का, यंदा दुष्काळाची शक्यता आहे का, आणि सर्वात जास्त जे काही दुष्काळ हा पडण्याची शक्यता ही कधी मानली जात आहे आणि जास्त हा दुष्काळ पडला तर काय करायचे हे आताची सर्वात मोठी टप्प्यातील अंदाज आल्यानंतर चित्र अजून स्पष्ट होईल. आताची ब्रेकिंग न्यूज आपण तर पाहिलेलीच आहे. आता या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ भेटणार आहे. तर धन्यवाद.